बातम्या आहेत वारी संदर्भातल्या, कारण आजपासून वारकऱ्यांची पावलं ही विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरच्या दिशेने पुढे पडणार आहेत। विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतुर झालेले आहेत आणि पांडुरंगाच्या भेटीला जाण्याकरता भक्त सज्ज झाले आहेत। आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठीची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे। आणि अधिक आपण जाणून घेऊया, आपल्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे आपल्या सोबत आहेत। भक्ती, ज्याची सगळे वर्षभर खरं म्हणजे आस लागून असते, त्या वारीला आजपासून सुरुवात होते। आजपासून कसा असेल हा कार्यक्रम, नेमका आज नेमकं काय काय घडेल? अश्विन, तू म्हणालास तसं वारकरी जे असतात त्यांचं लक्ष वर्षभर देहू आळंदीमधून पालख्या कधी प्रस्थान करतात आणि कधी एकदा पंढरीच्या वाटेकडे चालायला लागतो याच्याकडे लागलेलं असतं। वारकऱ्यांमध्ये अशी एक श्रद्धा आहे की वारी जी आहे ती पार पडतेच, विठ्ठल रखुमाई जे आहेत ते वारी चुकू देत नाहीत आणि त्यामुळे देहूमध्ये आज मी आली आहे आणि देहू पूर्णतः वारकऱ्यांनी फुललेलं बघायला मिळतंय। आज दुपारी साधारण 2च्या दरम्यान देहूमधून तुकोबांची पालखी जी आहे ती प्रस्थान करणार आहे। पहिला मुक्काम जो असतो पालखीचा प्रस्थान झाल्यानंतरचा तो देहूमध्येच असतो, पण असं असलं तरी आज प्रस्थान होण्याला महत्त्व आहे, कारण तुकोबांच्या पालखी पाठोपाठ माऊलींचं प्रस्थान होत असतं। उद्या आळंदीमधून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। देहू अक्षरशः सज्ज झालेला आहे या प्रस्थानासाठी, कारण संपूर्ण तयारी जी आहे ती देवस्थान समितीमार्फत पूर्ण झालेली आहे। लाखो वारकरी जे आहेत ते या पालखी बरोबर, दोन्ही पालख्यांबरोबर पंढरपूरच्या दिशेने जायला निघत असतात आणि आता खरं तर प्रस्थानाला अजून बराच वेळ आहे, पण तरी सुद्धा आत्ताच हजारो वारकरी देहूमध्ये दाखल झालेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। साधारण 300 दिंड्या ज्या असतात त्या तुकोबांच्या पालखीबरोबर पंढरीच्या दिशेने चालायला निघतात। खरं तर शेतीची कामं जी आहेत ती आता सुरू होतात, कारण पाऊस आता चांगला पडायला सुरुवात झालेली आहे, पण असं असलं तरी सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह आणि वारकऱ्यांची गर्दी याच्यामध्ये कुठेही काहीही कमी दिसत नाहीये। अश्विन, निश्चित भक्ती, या सगळ्या वारीच्या संदर्भातल्या ताज्या बातम्या तुझ्याकडनं जाणून घेणारच आहोत। प्रस्थान नेमकं कधी होईल त्यावेळी देखील आम्ही तुझ्याकडे येऊच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।